हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स मध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलाय आययुपीएसी नेमिंग फॉर द डिफरंट कंपाऊंड्स आणि डिफरंट कंपाऊंड्स मध्ये डिफरंट फंक्शनल ग्रुप असतील आणि त्यासाठी आपण बघितले आययुपीएसी नेमिंग. हे टॉपिक कव्हर केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कॉमन नेम्स. आता कुठलाही कंपाऊंड असेल त्यासाठी आपल्याला आययुपीएसी नेमिंग असेल आणि त्याला असेल एक कॉमन नेम. आता आययुपीएसी नेम जे असेल ते ऑल ओव्हर द वर्ल्ड कॉमन असेल, दॅट इज इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये ते कॉमन असेल आणि इंटरनॅशनल सिस्टीम नुसार त्याला ते नेमिंग देण्यात आलं आहे. बट कॉमन नेमिंग जे आहे ते देण्यात आलेले आहे लॅबोरेटरीमध्ये. मीन्स लॅबोरेटरीमध्ये जर एखादा कंपाऊंड फाइंड झाला त्याला लॅबोरेटरीमध्ये जे नेमिंग दिलं ते असेल कॉमन नेम. आणि कॉमन नेम्स हे डिफरंट प्लेसेसला डिफरंट असू शकतात. डिफरंट कंट्रीज मध्ये डिफरंट प्लेसेसला हे कॉमन नेम डिफरंट असू शकतात. त्यासाठी यूज करतो आपण ऑल ओव्हर द वर्ल्ड आययुपीएसी नेमिंग. आणि कॉमन नेम्स आपल्याला आज बघायचे आहे आणि कॉमन नेम बघायसाठी सुद्धा आपल्याकडे काही रूल्स असतील. फर्स्ट आपण बघू हॅलोजन्स साठी. बघू शकता फर्स्ट आपण जे कॉमन नेमिंग बघू ते बघू आपण हॅलोजन्स साठी आणि यासाठी सुद्धा रूल्स असतील. फर्स्ट कंपाऊंड बघून घेऊ आपण. त्यामध्ये बघू शकता CH3Cl. आपण एक कंपाऊंड घेतला CH3Cl. आता आपल्याला हॅलोजन्स माहित आहे, दॅट इज फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल अँड आयोडीन असेल. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन हे यूज होतात ऍज अ फंक्शनल ग्रुप ऑफ हॅलोजन्स. आता हे हॅलोजन्स असतील आणि ऍज अ फंक्शनल ग्रुप यूज होतात. तर बघू शकता आपला जो F असेल हा डिनोट करते फ्लोरीन. बघू शकता F असेल तर फ्लोरीन, Cl असेल तर क्लोरीन, त्यानंतर Br असेल तर ब्रोमीन आहे, त्यानंतर I असेल तर आयोडीन आहे. ब्रोमीन आणि I असेल तर आयोडीन. इन कॉमन सिस्टीम, जेव्हा कॉमन सिस्टीम मध्ये आपण याचं नेमिंग लिहितो तेव्हा आपण फ्लोरीनला जो आयनी आहे, बघू शकता फ्लोरीन मधला जो आयनी आहे किंवा मग फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन यामधला जो आयनी आहे तो रिप्लेस करतो आपण IDE नी. सो फ्लोरीन बिकम्स फ्लोराइड, फ्लोरीन म्हणून नाही फ्लोराइड, फ्लोरीन बिकम्स फ्लोराइड, क्लोरीन बिकम्स क्लोराइड. बघू शकता INE इज रिप्लेस बाय IDE. इन केस ऑफ कॉमन नेमिंग्स आपल्याला जो INE आहे तो रिप्लेस करायचा आपल्याला IDE नी. सो ब्रोमीन बिकम्स ब्रोमाइड. त्यानंतर बघू शकता आयोडीन, आयोडीन बिकम्स आयोडाइड, आयोडीन म्हणून जाईल आयोडाइड. सो फ्लोरीन बिकम्स फ्लोराइड, क्लोरीन बिकम्स क्लोराइड, ब्रोमीन बिकम्स ब्रोमाइड, आयोडीन बिकम्स आयोडाइड. आणि हे असतील आययुपीएसी नेमिंग साठी नोटेशन्स फॉर द हॅलोजन्स. त्यानंतर बघू शकता CH3 जो ग्रुप आहे, आता CH3 ला अटॅच आहे Cl. बघू शकता Cl अटॅच असेल CH3 ला आणि याला CH3 जर बघितला आपण तर यातला एक हायड्रोजन रिप्लेस झालाय हॅलोजननी. CH4 हा असेल आपला अल्केन आणि त्यामधला एक हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे आपला Cl ग्रुपनी. सो याला आपण अल्किल ग्रुप म्हणू शकतो. ज्यात आपण हायड्रोजन रिप्लेस केला असेल तो असेल अल्किल ग्रुप. आणि हायड्रोजन रिप्लेस केलाय 1 कार्बन असेल तर हायड्रोजन रिप्लेस केला आपण अल्किल ग्रुप झाला आणि अल्किल ग्रुप असेल मिथाइल. बघू शकता CH4 असेल अल्केन, अल्केन मधला एक हायड्रोजन रिप्लेस झाला तर त्या जागी आलेला हॅलोजन, हॅलोजन आलेला आहे. सो हायड्रोजन रिप्लेस झाला असेल, हायड्रोजन रिप्लेस झाला असेल तर CH4 मधून जर आपण हायड्रोजन कमी केला आणि याला कन्वर्ट केलं CH3 मध्ये तर आपण याला म्हणतो अल्किल ग्रुप. जेव्हाही आपण अल्केन मधून एक हायड्रोजन लेस करतो त्याला म्हणतो आपण अल्किल. हा असेल अल्केन, अल्केन मधून जर एक हायड्रोजन लेस केला तर तो ग्रुप असेल अल्किल ग्रुप. आणि इथे बघू शकता CH3 ला आपण लिहिलं मिथाइल, बिकॉज एक कार्बन असेल तर मिथ लिहितो आपण आणि अल्किल ग्रुप आहे तर YL. त्यानंतर बघू शकता क्लोरीन असेल, क्लोरीनला लिहू आपण क्लोराइड. सो क्लोरीन बिकम्स क्लोराइड. याचं कॉमन नेमिंग असेल मिथिल क्लोराइड. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो CH3 CH2 त्यानंतर असेल Br. सपोज करा इथे आला होता Br, CH3 CH2 Br. आता यामध्ये बघू शकता 2 कार्बन्स आहे आणि यामध्ये सुद्धा एक हायड्रोजन रिप्लेस करून आलाय हॅलोजन. सो जेव्हा हॅलोजन अटॅच होईल टू द अल्केनची चेन, अल्केनच्या चेनला जेव्हा हॅलोजन अटॅच होईल तो कन्वर्ट होईल अल्किल ग्रुप मध्ये आणि 2 कार्बन्स असतील तर 2 कार्बन्स आले इथाइल, 2 कार्बन्स आले इथाइल. आणि एक फंक्शनल ग्रुप आहे ब्रोमीन, ब्रोमीनला आपण लिहितो ब्रोमाइड. सो INE इज रिप्लेस बाय IDE. बघू शकता इथे INE जो आहे तो रिप्लेस केला आपण IDE नी. INE इज रिप्लेस बाय IDE इन केस ऑफ हॅलोजन्स. तर बघू शकता हे असतील आययुपीएसी नेमिंग फॉर हॅलोजन्स. आणखी एक्झाम्पल बघू आपण यानंतर. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल असणार आपला CH3 CH2 CH2I. आता इथे पुन्हा बघू शकता एक आलेला हॅलोजन ॲटम आणि हा रिप्लेस करून आला असेल हायड्रोजनला. सो हा ग्रुप असेल अल्किल ग्रुप. आता अल्किल ग्रुप मध्ये जेव्हा 2 पेक्षा जास्त कार्बन्स असतील, बघू शकता अल्किल ग्रुप मध्ये 2 पेक्षा ग्रेटर जर कार्बन ॲटम असतील तर तेव्हा याची जे चेन असेल ते चेन लिहिताना लिहायचं आपल्याला N.
जर ती स्ट्रेट चेन असेल, बघू शकता, जर स्ट्रेट चेन असेल तर लिहायचं आपल्याला सफिक्स एल. सो इथे एन लिहावं लागेल आपल्याला, प्रिफिक्स एन लिहावं लागेल फॉर द कार्बन ऍटम्स. कार्बन ऍटम्स जर ग्रेटर दॅन 2 असतील तर प्रिफिक्स लिहिला आपण एन. त्यानंतर बघू शकता 3 कार्बन ऍटम्स आहे, एन प्रोपिल. 3 कार्बन ऍटम्स असेल तर प्रोपिल. आणि हा जो एन प्रिफिक्स आहे हा आपल्याला यूज करायचा आहे इन केस ऑफ कार्बन ऍटम ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा ग्रेटर दॅन कार्बन ऍटम असेल, स्ट्रेट चेन मध्ये असेल, तेव्हा आपल्याला यूज करायचा आहे एन. तर बघू शकता एन प्रोपिल, एन नंतर द्यायचं आपल्याला हायफन, जसं आपण देत होतो इन केस ऑफ अल्फाबेट अँड नंबर्स मध्ये जसं हायफन देत होतो तसंच द्यायचं आपल्याला एन आणि प्रोपिल मध्ये हायफन. त्यानंतर बघू शकता आय असेल, सो आय ला लिहू आपण आयोडाइड. आयन इज रिप्लेस बाय आयडीई. तर एन प्रोपिल आयोडाइड. इथे सुद्धा बघू शकता क्लोरीन आलेला आहे, हॅलोजन आलेला आहे, हायड्रोजनला रिप्लेस करून आलेला असेल. चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम जर बघितले तर 4 कार्बन ऍटम्स आहे. 4 कार्बन ऍटम्स असतील तर एन, दॅट इज स्ट्रेट चेन मध्ये कार्बन ऍटम्स, तर एन आलं. त्यानंतर बघू शकता 4 कार्बन ऍटम्स असेल तर आलं ब्युटिल, एन ब्युटिल. त्यानंतर क्लोरीन आहे तर येऊन जाईल क्लोराइड. सो एन तेव्हा यूज करू जेव्हा कार्बन ऍटम्स असतील स्ट्रेट चेन मध्ये आणि नंबर ऑफ कार्बन ऍटम जर ग्रेटर दॅन 2 असेल तेव्हा आपण यूज करतो प्रिफिक्स एन. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता सीएल जो आहे तो आलेला आता ब्रांच मध्ये. बघू शकता आतापर्यंत आपण एक्झाम्पल बघितले, सीएल जो हॅलोजन ग्रुप होता तो आपला ऍट द एंड आलेला आहे आणि स्ट्रेट चेन मध्ये आलेला आहे. आता सीएल जो आहे तो ब्रांच मध्ये आलेला आहे आणि अशा वेळेस जेव्हा तो ब्रांच मध्ये येतो, इन केस ऑफ आयुपीएसी नेम आपण त्याला नंबर देतो, बट इन केस ऑफ कॉमन नेम आपल्याला एल द्यावं लागेल नोटेशन आणि पुन्हा यूज करावं लागेल आपल्याला प्रिफिक्स. तर बघू शकता फर्स्ट कार्बन आहे, त्यानंतर सेकंड आणि थर्ड. लास्ट कार्बन जर आपण बघितलं हा लास्ट कार्बन असेल तर हा असेल लास्ट बट 1 कार्बन. बघू शकता अकॉर्डिंग टू जर आपण नंबर दिले तर हा लास्ट कार्बन असेल आणि हा असेल लास्ट बट 1 कार्बन. लास्ट बट 1 कार्बनला अटॅच आहे सीएल. बघू शकता लास्ट बट 1 कार्बनला जर हॅलोजन ग्रुप अटॅच असेल तर तेव्हा आपल्याला लिहायचं आहे आयसो. लास्ट बट 1 कार्बनला जर आपला अटॅच असेल हॅलोजन तर आपल्याला ते लिहायचं आयसो. त्यानंतर 1 2 3 कार्बन्स आहे, 3 कार्बन्स आहे तर आलं प्रोपिल, आयसोप्रोपिल क्लोराइड. सो याचा आयपीएसी कॉमन नेमिंग असेल आयसोप्रोपिल क्लोराइड. बघू शकता जर आपण याला नंबरिंग दिलं 1 2 and 3 तर बघू शकता हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. सेकंड कार्बन मीन्स लास्ट बट 1 कार्बन होऊन जाईल. आपण नंबरिंग कोणत्याही साईडने जरी दिलं तरी हा जो कार्बन आहे हा असेल लास्ट बट 1 कार्बन आणि लास्ट बट 1 कार्बनला जर हॅलोजन अटॅच असेल तर आपल्याला लिहायचं आहे आयसो. बघू शकता आपल्याला जे नोटेशन लिहायचं आहे ते असेल आयसो आणि येऊन जाईल आयसोप्रोपिल क्लोराइड. बघू शकता